तुम्ही मस्त आहात ना? मस्त राहा, स्वस्त राहा. आज आलो आम्ही गेस्ट. तर बघ खूप छान आहे असा व्ह्यू, सुंदर बघा. गेस्ट आहे हा लाडू तुम्हाला हेलो करणार आहे बघा. एक मिनिट. गार्डन आहे का गेस्ट हाऊस आहे? गेस्ट हाऊसला आलो आम्ही आणि हे गार्डन आहे. तर तुम्हाला मी दाखवते पूर्ण ब्लॉगमध्ये. कंटिन्यू बघा, स्किप न करता. बूम. हे बघा आम्ही आलो गेस्ट हाऊस फिरायला. खूप छान आहे, सुंदर आहे, मस्त. चलो बूम. वाव, हे बघा फ्लावर्स आहे ना. तू पाहिले माझी मम्मी कुठे गेली? हे बघा खूप छान आहे, सुंदर असं मस्त. आणि आम्ही स्पेशली इथे लाडूला फिरवायसाठी आणलाय झुलवायला. तर बघा खूप छान आहे गेस्ट हाऊस. हे बघा गार्डन पण छान आहे. आम्ही एकदा आलो तर पूर्ण कचरा होता. उन्हाळ्यामुळे खूप छान केलं आहे, मस्त सुंदर. आणि इथून लागते आपला जंगल. CCTV लागले बरोबर बरोबर. हे बघा झुले आहे इथे गाईस, खूप छान. हा आणि लाडू बसणे झुल्यामध्ये. ए ए ए चिमणे कुठे चालली? पायशीन बरोबर, कॅमेरा लागले बरं. तर बघा हा फायनली एंट्री गेट आहे. खूप सुंदर आहे ना, इतकं सुंदर गार्डन आहे ना गाईज, खूपच सुंदर आहे ना. आम्ही सायंकाळीच गेलो होतो, म्हणजे ना आम्हाला घरून निघायला 6 वाजले होते. आणि खूप सुंदर गेस्ट हाऊस आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जेव्हा मुलांना सुट्ट्या लागते ना, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना असं शांत वातावरण, नॅचरल वातावरणामध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता राहण्यासाठी. तर खूप छान गेस्ट हाऊस आहे. तर बघा इथं सुंदर पेंटिंगसुद्धा केली आहे आणि खूप सुंदर असं वाटते गुफेसारखं. आणि समोर गेलं की छान असा पूल आहे आणि पूर्ण असा हालणारा आहे, झुल्यासारखा आहे. आणि त्याच्या खाली आहे असं छान स्विमिंग सारखं आहे, पण ते फिशसाठी आहे. फिश टाकल्या इथे खूप साऱ्या कलरच्या, खूप छान आहे गाईज. आणि मग त्यानंतर असं आपण लाडूला म्हटलं, लाडूला म्हणजे आपण इथं आणण्याचा मुद्दा हाच की तिला म्हणजे गार्डनची खूप आवड आहे आणि इथे गार्डनसुद्धा आहे. तिला झुलायला, स्लायडिंग करायला खूप आवडते. तर ती बघा खूप छान अशी एन्जॉय करत होती आणि तिच्यासाठी मला इथे यावं लागलं आहे. तर लाडूबाई खूप हॅपी होती. बघा कशी सुंदर, म्हणजे हिचा असा नॉनस्टॉप एन्जॉय करणं चालू झाला. तिचे पाय वगैरे काही नाही दुखायचे. बघा एवढे गेस्ट आले होते तिथे आणि इतका सुंदर नॅचरल व्ह्यू होता, हिरवेगार झाडं आणि खूप म्हणजे असे. तर बघा आपण छान असं गेस्ट हाऊसला आलो आपण. खूप छान गेस्ट हाऊस आहे. तर पूर्ण गेस्ट हाऊसचा तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे मी. खूप छान आहे, तर कंटिन्यू स्किप करता बघा.
सुंदर बघा स्विमिंग पूल आहे. छोटा मोठा म्हणजे मोठ्या माणसासाठी आहे, छोट्या लहान मुलांसाठी आहे. आणि बघा लाडूबाई काहीतरी उपाधी धंदे करायचं काम करते. ती झाडाची फुलं वगैरे तोडत होती. ऐकतच नाही बिलकुल, एवढीशी नाही ऐकत लाडूबाई बाहेर आली का खूप जास्त मस्ती करते काय. इतकं तुम्ही ती शब्दानं सुद्धा नाही ऐकत ना. खूप छान असं बघा, उन्हाळा असून बी किती छान असं मेंटेन्स नाही. इतकं म्हणजे तुम्हाला काय सांगू, इतकं थंड वाटत होतं. तितकं एवढे उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा एवढं थंड वाटत होतं ना. हे बघा छान असं गोठे आहे हे बनवलेले आहे. एवढं भारी वाटत होतं इथं शूट घेताना. मग असं वेगळं म्हणजे असं खूप छान प्रसन्न वाटत होतं मन. आणि हा आपण घराकडे जाताना घेतला आहे शूट, म्हणजे गार्डनमधला तिकडला जो तुम्हाला शूट दाखवला आहे तो. तिकडे गेस्ट हाऊस आहे आणि तिकडे गेस्ट हाऊसचे रूम वगैरे सगळं आहे, गार्डनसुद्धा आहे. आणि ते छान मोठे झाडंसुद्धा लावले आहे. सायंकाळ झाली होती, 7 वाजले होते, कारण की घरी जायला आम्ही लेट आलो होतो. 1 तासामध्ये आम्ही जेवढं काही शूट घेता आला तेवढा गेला. बघा किती छान असं सुंदर आभाळ दिसत होतं. बघा हे गेस्ट हाऊस आहे, तुम्हाला जर यायचं असं नक्की विजिट करा. आणि प्राईस खूप जास्त आहे, तर तुम्हाला इथं आल्यानंतरच कळणार तिची प्राईस किती आहे. तर बघा, आणि खूप जास्त असं वेगळंच वाटत होतं. खूप नॅचरल व्ह्यू होता. आणि आपल्याला सिटीमध्ये किती भयानक वाटते, खूप गरम वाटते. राक्षस सांगत होते खूप जास्त गरम वाटते. सिटीपेक्षा खेळामध्ये थंड वातावरण राहते, त्यामुळे चला म्हटलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपण गावात एन्जॉय करूया. तर काय आम्ही आलो होतो आज गेस्ट हाऊसला, आणि ते पण जंगलामध्ये. तर खूप छान व्ह्यू होता. मी बघा तुम्हाला दाखवते, एवढं भयानक जंगल आहे. तिथं आम्ही एवढेच जण आलो, फक्त राकेशराव नाही आले. तर बघा किती मोठा जंगल आहे. आणि आता वाजले 7 आणि आम्ही घरी चाललो आहे एवढ्या वेळाने. तर घाई तुम्हाला दाखवून देते म्हटलं. एवढ्या जंगलात आम्ही आलो आहे लहान चिले घेऊन. आता जातो आम्ही घरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असेल तर फॉलो नक्की करा. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तो मस्त राहा, स्वस्त राहा.